चला लवकरात लवकर बॅट्समन चला. स्ट्राईकला आहे तो कुणाल म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला आशिष म्हात्रे. निखिल गेंदबाजी करेंगे. सलामी बल्लेबाज कुणाल और आशीष आ चुके हैं. 3 ओवर का मुकाबला है. पहली गेंद राइट हैंड ओवर द विकेट. गो हैंड से गेंदबाजी करते हुए सामने कुणाल. पहली गेंद जोरदार आफिल. आफिल में उत्साह ज्यादा और इसी के साथ जोरदार आफिल. रियो नहीं है. बैट्समैन आउट हो चुके हैं और बल्लेबाज निकल चुके हैं. पहली गेंद पर कुणाल के पारी का अंत होता हुआ फुल कर देना चाहते थे गेंद को. बैट का बाहरी किनारा लगा. एक के हाथों में गेंद गया. निकल के एक सफलता मिलती है डीजे. रहने दो अभी. ओके थैंक यू. डीजे हम बोलेंगे नहीं क्योंकि भूषण म्हात्रे. एक सफलता निखिल के हाथ में लग चुकी है. बनने आए मैदान पर हीरो लेकिन जीरो बनकर मैदान से बाहर कुणाल. और इसी बीच ये गेंद एक्स्ट्रा कवर के रीजन में जाती हुई गेंद के पीछे खिलाड़ी एक रन पूरा कर दिया और देखते देखते गेंद 4 रनों के लिए बाउंड्री से बाहर. 4 रनों के साथ भूषण ने अपना खाता खोला. इसी बीच अगली गेंद और इस गेंद को फुल करने की कोशिश. डॉट गेंद की समाप्ति काफी तेजी से निकल की गेंद में. निखिल फिर अपनी बॉलिंग मार पर सामने भूषण जिन्होंने चारों से अपना खाता खोला और इसी के साथ ये गेंद और इसी के साथ नॉट आउट कर देते अंपायर. अपील की थी. ओके अंपायर बैट का लेग बाय बैट. ओके थैंक यू. और टीम का स्कोर हो चुका है 5 रन. आशीष है स्ट्राइक पर. आशीष और भूषण दोनों बल्लेबाज मैदान पर है. कितना टारगेट कोर्ट कार्ड के ऊपर टांगा जाता है जिसके सभी निगाहें है. निखिल निखिल फिर अपने बॉलिंग मार पर और इसी बीच इस गेंद को खेलने की कोशिश. फिर से एक डॉट गेंद जाती हुई. अच्छा कमबैक किया है निखिल ने. एक बाउंड्री लगने के बाद पहली गेंद पर आई सफलता. दूसरी गेंद पर आई 4 रन और जिसके बाद एक डॉट गेंद और एक सिंगल आई कुल मिलाकर. और इसके बाद एक 5वीं गेंद डॉट साबित हुई. निखिल फिर अपने बॉलिंग मार पर गो हैंड से गेंदबाजी करते हुए और इसी के साथ ये गेंद वाइड का इशारा और अतिरिक्त संख्या हो चुकी है. एक टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 6 रनों पर. अभी भी एक गेंद आने वाली बाकी है.
गेंद लेग स्टंप से थोड़ी सी बाहर, अंपायर ने देखा जाना परशा, आखिरकार इसे वाइड करार दे दिया। बल्लेबाज कोशिश कर रहे, लेकिन कोशिश में कामयाबी मिलना बहुत जरूरी है, क्योंकि काफी ठंडी इस मैदान के ऊपर है, तो ओस काफी गिर रही है मैदान के ऊपर। और इसी के साथ ये गेंद पीछे चली गई। जब तक गेंद को उठाया समय के साथ बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया लेग बाय के रूप में। 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 7 रन पहला ओवर खत्म होने के बाद। चलिए, टीम से मेरी गुजारिश है कि आप एक जगह पे मत आइए। कलवा टीम, निखिल टाइम पास मत कीजिए प्लीज। निखिल, मैं आपसे गुजारिश करना चाहूंगा कलवा टीम से, एक जगह पे आने की कोई जरूरत नहीं होती खिलाड़ियों को। ऐसे हालात में टीम का स्कोर है 7 रन। और यह आयोजक में संतोष आमू को बताने आए हैं कि टाइम पास उनको मत करने दीजिए। अच्छी सोच संतोष की। अभिजीत मोकल, अभिजीत गेंदबाजी करेंगे। समय आपके पास 15 मिनट का है, जल्दी जल्दी कीजिए, नहीं तो टाइम यहाँ लगाए गए हैं। अभिजीत गेंदबाजी करेंगे, सामने बल्लेबाज आशीष। और इसी के साथ गेंद को खेला है, स्ट्रेट ड्राइव था, स्ट्रोक को खेला गया था। 1 रन का मौका बल्लेबाजों के पास। 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ धीरे से जाकर पहुंचा 8 रनों पर। अभिजीत की पहली गेंद थोड़ी ब्लॉक हॉल में डाली हुई गेंद। गेंद को जब तक खेला, स्ट्रेट ड्राइव किया था, गेंद के पीछे खिलाड़ी जरूर थे, जब तक गेंद को फील्ड करते समय था बल्लेबाजों के पास 1 रन पूरा करने का। ऐसे भी अगली गेंद डालने के लिए तैयार। ये गेंद फुल टॉस गेंद, और शायद मुझे लगता है नो बॉल का इशारा। 1 प्लस रन मिलती है और फ्री हिट भी यहां मिलता है। इन 2 रनों के बदले टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 10 रनों पर। अच्छी गेंदबाजी निखिल की, जिन्होंने 7 रन खर्च किए थे। अभी टीम का स्कोर हो चुका है 10 रन। फ्री हिट है, और फ्री हिट का किस तरह से उपयोग करके बल्लेबाज लेते, जिसके ऊपर सभी निकाय डटी हुई है। अभिजीत फिर अपने बॉलिंग मार पर, और इसी बीच ये गेंद डॉट गेंद की समाप्ति। नागेश को समझाते हुए, नागेश जानते हैं कि भली बात है, नागेश पहले फॉर्म में थे, 95 में अच्छे बल्लेबाज थे कलवा के लिए, आदेश कलवे के लिए लगातार छक्के लगाने के, जिनके मैदान के ऊपर कई बार जिनके मुकाबले देखे कलवा में जाकर, जब 10,000 की 12,000 की टूर्नामेंट रहती थी। इसी बीच अगली गेंद, और इस गेंद को खेला है एक्स्ट्रा कवर के रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को उठाए समय के साथ बल्लेबाजों ने 2 रन बनते हुए, इन 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 12 रनों पर। साथी स्कोर दिगंबर यहाँ हमारे साथ है, और हमारे साथ परमेश जी उपस्थित है, जो हमारे समालोचक है, और खास करके नीलेश जी यहाँ से निकल गए हैं काम के वजह से। लोग अपने अपने, और इसी बीच इस गेंद को पैटर्नशिप कर दिया है, गेंद हवा में, और ये गेंद बिल्कुल बिल्कुल 6 रनों के लिए। जी की लीला हमेशा हिंदुस्तान पर थी, और जब अयोध्या में राम मंदिर बना तो एक गाना कब फॉर्म में आएगा, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। इसी बीच अगली गेंद डालने के लिए तैयार। इस गेंद को क्लास किया है, क्लास फाइन लेग के ऊपर किया है, ग्लास किया है, और इसी के साथ 1 रन मिलता हुआ, और इसी के साथ 2 रन, और 2 रनों के साथ तीसरा रन भी मुकम्मल होता हुआ।
और इसी के साथ ये 3 रन मिले। 3 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 21 रनों पर। कई बार इस मैदान के ऊपर रिकॉर्ड बने हैं। पहली बार इस मैदान के ऊपर 6 रन बने दौड़ते दौड़ते, और जिसके बाद 40 में ये रन बने थे, और जिसके बाद एक कुत्ते को गेंद लगी और कुत्ते से गेंद के वजह से 4 रन गए थे। कहीं ना कहीं छोटे मोटे हिस्से इस क्रिकेट के मैदान के ऊपर हो चुके हैं। ऐसे बीच इस गेंद को खेला है हवा में खिलाड़ी के पास, और इसी के साथ कैच को लपक लिया है जावेद मियां ने। अल्पेश पाटिल ने कैच पकड़ा है, जिनकी बॉडी का वेटेज किया जाए तो पाकिस्तान के जावेद मियां से मिलता है, इसलिए मैंने वो नाम लिया था। मयूर गेंदबाजी करेंगे। बंटी पाटिल, मयूर पाटिल हैट्रिक अगर छक्का लगाता है तो दुर्वास माथे की तरफ से 500 रुपए का नाम है। इनामों की खैरात होती हुई यहाँ बंटी पाटिल गेंदबाजी करेंगे। और ड्रिंक्स वाली मैदान के ऊपर जाती हुई संतोष। आजकल संतोष का ऐसा सीतामाई की तरफ से डांस को देखने को नहीं मिला है। कल और परसों संतोष जी का डांस देखने को मिलेगा सभी को। दिल बहलाने वाला डांस करते हैं, उबरा शॉट डांस है। ऐसे बीच बंटी पाटिल फिर अपने बॉलिंग मार्ग पर, सामने बल्लेबाज मयूर और आशीष ने स्ट्रोक को खेला है। गेंद 4 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। और इसी के साथ गेंद को 4 रनों के लिए, और 4 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 25 रनों पर। रनों की संख्या 25 हो चुकी है। पहली गेंद थर्ड मैन बाउंड्री लाइन से बाहर, कोई मौका नहीं खिलाड़ी के पास। देखते गेंद 4 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। पैट का फेस खोला और सीधी गेंद थर्ड मैन बाउंड्री लाइन से बाहर। कलाई का इस्तेमाल दुनिया के सबसे मोहम्मद अजहरुद्दीन को जाना जाता है, जिसके बाद विराट कोहली, दुनिया के सबसे किंग में से किंग विराट कोहली कलाई के द्वारा रन बनाने में माहिर थे सभी खिलाड़ी। वीएस लक्ष्मण हो, कई खिलाड़ी हैं जिन्हें कलाई के द्वारा रन बनाए जाते थे। क्लास करना आसान नहीं होता है क्रिकेट में, ऐसे स्ट्रोक खेलना। और इसी बीच अगली गेंद बंटी पाटिल की, और इसी बीच फिर से खेला गया एक्स्ट्रा कवर के रीजन में, और खिलाड़ी मौजूद है लेकिन 1 रन मिलता हुआ। इसी के साथ दूसरा रन लेना चाहते बल्लेबाज, और इसी के साथ दूसरा रन भी मुकम्मल होता हुआ। आज के दिन में मुझे लगता है शायद ज़्यादा से ज़्यादा 2 रन आए हैं। 2-2 रन लगातार आ रही है। अभी भी इस मैच में भी 2 बार 2-2 रन आए हैं। तो कुल मिलाकर इन 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 27 रनों पर। आशीष स्ट्राइक पर। ऐसे बीच अगली गेंद, और इसी बीच हल्का सा खेल दिया है बल्लेबाजों ने फिर से कवर क्षेत्र में, और इसी के साथ 1 रन मिलता हुआ। लगातार 2-2 रन दौड़े जा रहे हैं मैदान के ऊपर। अच्छी क्रिकेट देखने को मिल रही है। 2 रनों के बदले टीम का स्कोर हो चुका है 29 रन। जो रन रेट चाहिए वो रन रेट मिल रहा है ऐसे हालात पर कोपरेटिव टीम को।
अभी भी आने वाले 3 गेंद बचे हैं फर्स्ट इनिंग के। चलिए बल्लेबाज थोड़ी जल्दी कीजिए प्लीज, ये दिन के मुकाबले नाइट के मुकाबले है। ऐसे भी अगली गेंद, और इस गेंद को फिर से खेला है लॉन्ग ऑन डिजन में। गेंद के पीछे खिलाड़ी फिर से दौड़ लेना चाहते हैं बल्लेबाज, और क्या रनिंग है बिटवीन, तेजी के साथ फिर से 2 रन। लॉन्ग ऑन से खिलाड़ी आए, थ्रो किया डायरेक्ट विकेट कीपर के पास, लेकिन खिलाड़ी सुरक्षित अपने क्रीज में। इन 2 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 31। टीम का स्कोर 31 हो चुका है। अभी भी 2 गेंद आने वाली बाकी है। पानी पानी जा जा तू जा। संतोष जल्दी चलिए। पोशील ओ देखिए रनिंग देखिए, मैराथन में दौड़ने के लिए जाने वाले संतोष जो अमेरिका में होने वाली है। 9 गेंद और 22 रन अभी तक बनाए हैं, खास करके आशीष मात्रे ने एक नफी तुली बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए। अगली गेंद बंटी पाटिल, सामने बल्लेबाज, और इस गेंद को खेला है फिर से। गेंद हवा में जरूर थी, लेकिन ऐसे हालात पर 1 रन मिसअंडरस्टैंडिंग हुई। इसी के साथ 2 रन फिर से दौड़े जा रहे हैं लगातार, और इसी के साथ 2 रन मिलते हुए 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 33 रनों पर। टीम का स्कोर 33, जो रन रेट चाहिए था वो रन रेट कोऑपरेटिव टीम को मिल चुका है। जो शुरुआत मिली थी 7 रनों के साथ, इसके बाद दूसरे ओवर में आए 14 रन। अभी वही से ओवर प्रगति पर है, इसी ओवर में कितने रन आते हैं जिसके सभी निगाह डटी हुई है। आखिरी गेंद बची है, अभी तक 12 रन बने हैं 5 गेंदों में। इस बीच अगली गेंद, इस गेंद को खेला है, गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी, और इसी के साथ कैच को लपक लिया है। टीम का स्कोर हो चुका है 33। जीतने के लिए हमारे आयोजक है जिनके नाम से स्कोर हो चुका है 34। सीतामाई अर्जुन गली एकता ग्रुप की तरफ से ये मुकाबले का आयोजन किया है। ये नाम नहीं दोस्तों, एक ब्रांड है जिसमें कोई संदेह नहीं है। जब तक आगे काल से ले चलता हूँ परमेश के पास। पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी जरूर संपलाय।
टॉस गमावल्यानंतर फलंदाजी वाट्याला आली जय भवानी कोपरोली टीमच्या आणि मग पहिल्या सत्रामध्ये 33 रन्स जरूर पाहायला मिळाला. 34 34चं टार्गेट सेकंड इनिंगमध्ये कंप्लीट करायचा आदेश कलवे टीमला. निखिल डाऊर यांचं पहिलं षटक अप्रतिम राहिलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 7 रन्स खर्च केला, 1 विकेट त्यांना मिळाली. सेकंड ओव्हरसाठी अभिजित मोकल महागडं षटक 14 रन्स त्याने खर्च केला आणि अंतिम षटकामध्ये बंटी पाटील याने एकूण 12 रन्स खर्च केल्या. अशा एकूण 33 रन्स स्कोर कार्डवरती जरूर पाहायला मिळाल्या. 34 34चं टार्गेट. आशिष म्हात्रे या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. फक्त 1 डॉट बॉल तो खेळला आणि 24 धावांचं योगदान खरं तर त्याने दिलं. भूषण म्हात्रेच्या बॅटमधून आलेला एक चौकार देखील आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिलाय. सेकंड इनिंगसाठी 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. निखिल डाऊर आणि संकेत पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपला पाहायला मिळेल. आमचे ऑफिशियली पंच सुदर्शन म्हात्रे, बंटी म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्ही पाहू शकताय. 34 रन्स करायचे आहेत. पहिल्या षटकासाठी संदेश पाटील 11.33 असा रिक्वायर्ड रन रेट असेल. प्रत्येक षटकामध्ये 11 रन्स करायचे आहेत. टीम आदेश कलवे ह्या संघाला हाय स्कोरिंग मॅच म्हणावं लागेल. 3 षटकांमध्ये 34चं टार्गेट. ऑन स्ट्राईकला संकेत असेल, नॉन स्ट्राईकला निखिल डाऊर असेल. पहिल्या षटकासाठी संदेश पाटीलला जरूर आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जर का आपण विचार केला तर एक खेळाडू असेल. गेम ऑन. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. डावाला होईल सुरुवात. संदेश पाटीलचा हा पहिला चेंडू असेल. समोर फलंदाज संकेत पाटील. हो, राईट आर्मवर विकेटने फेकला. चेंडूला सरळ पाठवलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावेने ठोकलाय हा पहिला षटकार. स्पर्धेतील एकमेव असा खेळाडू असेल की ज्याने 6 धावेने इनिंगला सुरुवात केली. सुपरस्टार संकेत पाटील मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळतोय. हो, आणखीन एक चांगला फटका. टॅपिंग क्रिकेट. धावबाची संधी. डायरेक्ट हिटची होती आवश्यकता. घाई जरूर पाहायला मिळाली. षटकार आल्यानंतर या सिंगलची आवश्यकता होती का? परंतु नशिबाची साथ, दैव बलत्तर असं म्हणावं लागेल. 1 रन जरूर स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 7 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. पॉवर प्लेचं हे षटक संदेश पाटील. खरं तर या 2 टीमचा जर का विचार केला ना तर वासू विभागात प्रथमच नुकताच जी ट्रॉफी संपन्न झाली रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये या दोन्ही टीम्सने पारितोषिक जिंकलेले आहेत. एक संघ असा आहे जो चॅम्पियन राहिलेला, अर्थातच टीम आदेश कळवे. तर जय भवानी कोपरोली या संघाने तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. 2 बलाढ्य टीम मध्ये हे बॅटल जरूर पाहायला मिळेल. मिस केलंय रक्षक, त्या ठिकाणी फंबल झाला परंतु विशेष काही परिणाम या चेंडूवरती पडलं नाहीये. धावसंख्या खरं तर त्याच ठिकाणी स्थिरावलेली पाहायला मिळेल. 7 रन्स. या मॅच साठी आमचे आदरणीय विजय भोईर साहेब यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. थँक्यू सो मच. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. बॅटचे एज घेत चेंडू पाठीमागे आला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. दुसरी रन्स देखील मिळाली. बॅटिंग करत असताना आदेश कळवे या संघाला 2 धाब्याने
धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल 9 रन्स, 9 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एक षटकार, एक सिंगल, एक डॉट, एक दुहेरी फटका, अशा एकूण 9 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. एका बाजूने संदेश पाटील आणि त्यांच्या समोर असेल फलंदाज निखिल डाऊर. निखिल डाऊर आणि संकेत पाटील ही जोडी मैदानाच्या आत. चांगला चेंडू आला होता कार्पेट ऑन साईडला. क्षेत्ररक्षक वेगाने आला, एकच मिळेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण खरं तर जरूर पाहायला मिळालं. एका धावेने धावसंख्या डबल फिगर मध्ये 10 रन्स ऑन दी बोर्ड. 10 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहतोय. 11च्या सरासरीने खरं तर पुढे जायचं आहे. टीम आदेश कलबे संघाला रन रेट अगदी मेंटेन केलाय, परंतु पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं की एक मोठं षटक पाहायला मिळेल का, परंतु उर्वरित 4 चेंडूमध्ये फक्त 4 रन्स खर्च केल्या. लास्ट बॉल, वेकअप कॉल, शॉर्ट पिच होता. विकेटच्या मधोमध चेंडूला आपटला. अतिरिक्त वेग पाहायला मिळाला. हार्दिक पांड्या ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो तशा प्रकारचा चेंडू होता. षटक संपलं पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या. धावांचा पाठलाग करत असताना आदेश कळवे संघाला एकूण 10. आदरणीय विजय भोईर साहेब उंबर्डे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात टीम कोपरोली संघाला आणि या स्पर्धेला. खरं तर पुढच्या आठवड्यामध्ये मध्य विभाग प्रीमियर लीगचं पर्व देखील आपण पाहणार आहोत. सॅटर्डे अँड संडे, गुढीपाडवा. खरं तर ह्या दिवशी फायनल मॅच देखील या प्रीमियर लीगची आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित 2 षटक, 12 चेंडू आणि विजयासाठी रन्स करायच्या 14. 12च्या सरासरीने या क्षमा असावी 24. 12च्या सरासरीने या 24 रन्स करायचे आहेत. खरं तर रात्रीचे 3:19 झालेत. 2 षटकांचा खेळ बाकी असेल. पुढील गोलंदाज असेल सतीश पाटील. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज होईल. ऑन स्ट्राईकला फलंदाज जरूर पाहायला मिळेल निखिल डाऊर. नॉन स्ट्राईकला असेल सिक्सर किंग संकेत पाटील. 2 षटक, 12 चेंडू आणि 24 समीकरण. चांगला चेंडू आहे आणि चांगलं प्रत्युत्तर देखील पाहायला मिळालं. स्ट्रेट हिट समोरच्या दिशेला खेळत असताना सिंगल मिळाली. सेकंडचा कॉल. आता घाई करावलेली खराब फेकी. चेंडू फेकलाय कुठं नेमका, नशीब बॅकअप होतं, नाहीतर आणखीन 3 ते 4 एक्स्ट्रा रन्स मिळाल्या असत्या. रात्रीचं क्रिकेट खेळत असताना तुम्हाला भान ठेवणं गरजेचं आहे. चेंडू फेकायला हवाय का की चेंडू हातात ठेवणं गरजेचं असेल. 2 रन्स जरूर मिळाल्या. 2 धाब्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 12. 12 धावा धावफलकावरती जरूर आहेत. पण दर्दी प्रेक्षक आहेत की ज्यांना आपल्या गावाची टीम तुषार म्हात्रे यांचं नाव आम्ही आवर्जून घेऊ. तुषार प्रत्येक चेंडू मागे तो देखील काहीतरी मंत्र देतोय. चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉलिंग आणि एसटी रक्षक देखील तेवढाच हुशार आहे. चांगलं खरं तर कलेक्शन पाहायला मिळालं पाठीमागे एसट्यांच्या. डॉट बॉल आलाय. चेंडू बाकी असतील 10. विजयासाठी रन्स करायचे आहेत 22. 10 चेंडू आणि 22चं समीकरण. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडलाय. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. रन्स आल्या 2. 2 धाब्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल 14. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 34 रन जर का तुम्ही चेस करताय तर विकेटला महत्व नाहीये. मी तर म्हणेल हवाई सफर, हवाई फटक्यांची आवश्यकता असेल. मध्यरात्रीमध्ये या 34 रन्स होतील का. खरं तर धावसंख्या 14 पाहायला मिळतो. अद्याप 20 ची आवश्यकता असेल. आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला. इट्स अ डॉट बॉल. टाळ्यांचा कडकडाट. पहा खरं तर सकाळी एखादा व्यक्ती जर उठला असेल तर तो म्हणत असेल झालंय काय नेमकी या एरियात. क्रिकेटचा थरार आपण जरूर पाहतोय.
हो बेल्सवर आदळलाय. क्लीन बोल्ड. त्रिफलाचित एस्ट्या उद्ध्वस्त केल्यात फलंदाज या ठिकाणी निखिल डाऊर. बॅक टू द पॅव्हलियन. सतीश पाटील उद्या खरं तर विना ग्रुप त्यांचा सर्व खर्च करेल, परंतु आमचे तुषार मात्रे प्रचंड खुश आहेत. हेड कोच आहेत चला टीमचे, त्यांना ती देखील पदवी मिळाली. परंतु आणखीन काही दर्दी प्रेक्षक आहेत जे अगदी मैदानाच्या जवळ बसलेत, सामना पाहत आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल 14. तिकडे आमचे बंधू स्वप्नील डंगर देखील आहेत, ते देखील जय भवानी कोपरोली टीमचे समर्थक आहेत. धावसंख्या 14 आपण पाहतोय. अद्याप 20 धावसंख्येची आवश्यकता असेल. 7 चेंडू आणि 20 ची आवश्यकता. सामना खरं तर अद्याप ऑन असेल, जिवंत आहे सामना. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत हा सामना संपणार नाहीये. नवीन फलंदाज नागेश टागूर. हार्ड हिटर फलंदाज, लेफ्ट हँडेड स्टायलिश खेळाडू आहे की ज्या खेळाडूला मी गावदेवी कलबे टीमचा देखील कित्येक वेळा त्या टीम मधून खेळताना पाहिलंय. 1 हँडेड सामना जिंकून देण्याची ताकद ठेवणारा खेळाडू, लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणारा खेळाडू आणि खरं तर सध्याच्या घडीला चांगल्या टच मध्ये आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. लास्ट बॉल सतीश पाटीलचा असेल, समोर असेल नागेश टाऊर. हो शॉर्टपिच चेंडू होता, फिरून खेळण्याचा प्रयत्न मिस केला नागेश टाऊरने. सिंगल कंप्लीट फंबल. नशिबाची साथ आदेश कलवे संघाच्या बाजूने. लक फॅक्टर आणि या नशिबाचा चौकार. या 4 धाबेने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 18. आता येणारा 1 षटक 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू 16चं समीकरण जरूर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दुर्वास म्हात्रे यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. चला खेळाडू गेला तरी देखील हरकत नाहीये कलवे टीमचा. पाणी जर का तुमच्या खेळाडूंना हवा असेल तर चला आहे. थांबा नागेश, पाणी येतोय. 6-16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 10, सेकंड ओव्हर मध्ये आल्या 8. सो पहिल्या षटकामध्ये 1 कमी पडली, दुसऱ्या षटकामध्ये असं आपण म्हणू की 3 रन्स कमी. सो 4 रन्स फक्त पाठीमागे आहे आणि विजयासाठी लागणारी ती 1 रन्स 5 रन्स 11चं खरं तर रिक्वायर्ड रन रेट. मग आपण जरूर पाहतोय 16 हव्यात. 6 चेंडू 16. मी तर म्हणेल सामना बॅलन्स आहे, सामना संपला नहीं है. अनिश्चितताओं से भरा हुआ खेल जिसी का नाम है क्रिकेट, जहां सारे प्रेडिक्शन होते फेल. संकेत पाटील ऑन स्ट्राइकला. हो चांगला फटका आहे, खोदून काढावा लागला. एक्स्ट्रा कव्हरला घाई करावी लागली. खराब फेकी, खराब थ्रो पाहायला मिळाला. फेकी अतिशय खराब होती. सिंगल रन्स कंप्लीट. या मॅच मध्ये नशिबाची साथ कोणत्या टीमच्या बाजूने असेल. दुसऱ्या षटकातील लास्ट बॉल वरती नशिबाचा चौकार जरूर मिळालाय आदेश कलवेला, परंतु नागेश डाऊरला वन ऑफ द बेस्ट इनिंग साकारावी लागेल. इनिंग सोडा मित्र म्हणे वन ऑफ द बेस्ट 3 ते 4 बॉल खेळायचे आहेत. ही जर ट्रॉफीच्या आणखीन तुम्हाला जवळ जायचं असेल तर येणारे काही चेंडू
1 ते 2 मोठे फटके जर का आले तर सामना फिरू शकतोय. ओ शॉर्ट पिच आहे, नागेश साठी चेंडूला सरळ पाठवलाय, चेंडू मात्र चाललाय फाईन लेग क्षेत्राकडे, सीमा पार, चौकार. पहा आतमध्ये जाऊ नका, आतमध्ये 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 गेला तर प्लीज पेनल्टी असेल. पहा आतमध्ये जाऊ नका, तुम्हाला काय काय सांगत, तिसरे पंच आहेत. पहा पंचांचा जर का निर्णय आला तर तिसरे पंच चेक करतील. खेळाडूंचा ऑब्जेक्शन येऊ दे मित्रा. हॅलो हॅलो, चला प्रेक्षकांना आमची विनंती आहे, खेळाडूंना विनंती, आपण डगआउट मध्ये बसा प्लीज. कलवे टीम जर्सीचे खेळाडू, पा तुमचे खेळाडू जर का ऑब्जेक्शन घेत नसतील तर तुम्हाला बोलून काहीच फायदा नाहीये. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल 23. यस, 12th मॅनचं अगदी योग्य लक्ष आहे. 12th मॅन बद्दल शंकाच घेऊ नका तुम्ही, कारण की मॅच सुरू झाल्यापासून तो उभा आहे, त्याचं लक्ष ऑन स्क्रीन वरती आहे, स्कोर कार्ड वरती आहे, तो सर्व काही पाहतोय. सो कलव्याचा 12th मॅन, आणि मित्र म्हणेल कोपरुलीचा देखील 12th मॅन तेवढाच हुशार आहे. सो नो डाऊट, तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम असेल तर हरकत नाहीये, पंच रेफर करतील, मग आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया. पाहायचं आहे का बंटी, का ओके आहे? चेक करायचंय का? सुरू करायचं ना मॅच, इट्स ओके. हो, शॉर्ट पिच चेंडू होता, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट, 1 रन्स जरूर मिळाली. धावसंख्या 24 धावा फलकावरती जरूर पाहायला मिळतात. चेंडू बाकी असतील 3 आणि रन्स करायच्यात 10. 3 चेंडू आणि 10चं समीकरण. पहा, ज्या फलंदाजाने षटकाराने या इनिंगला सुरुवात केली होती, 34चं टार्गेट, 3 चेंडू आणि 10चं समीकरण, काय घडेल मॅच मध्ये? गोलंदाज मयूर ठाकूरला जरूर आपण पाहतोय. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल, सेकंडचा कॉल, धावबाची संधी आणि रन्स मिळाल्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 26. 26 धावा धावफलकावरती. येणारे 2 चेंडू, 8 धावसंख्येची आवश्यकता. एखादा षटकार येईल का, एखादा चौकार येईल का, की एखादा डॉट बॉल येईल? काय घडेल मॅच मध्ये? पहा, ह्या बॉल वरती कमीत कमी 2 रन्स हव्यात कलबे टीमला, मग लास्ट बॉल वरती षटकार. हे महत्वाचा चेंडू असेल, इम्पॉर्टंट, या मॅच मधला सर्वाधिक महत्वाचा चेंडू. फुलटॉस चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहिला. 1च रन्स, 1 सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळाली. आता लास्ट बॉल, 7 धावसंख्येची आवश्यकता. हाईट फॅक्टर बीमर साठी खरं तर आपण रेफर केलं गेलं. चला, या आयोजकांना आमची विनंती असेल, तिसरे पंच थोडी आमची विश्रांती घेत आहेत. वॉल रूम मध्ये बाकी कोणी आमचे
ऑफिशियली जे आयोजक आहेत ते या ठिकाणी जरूर पाहतील. फ्रंट फुटला पुढे आहे, खेळाडू स्टेप आउट झालेला आहे, क्रीजच्या पुढे आलाय, त्यामुळे आपण तो चेंडू बीमर म्हणून घोषित करू शकणार नाहीत. जो इम्पॅक्ट झालाय क्रीजच्या पुढे. लास्ट बॉल आणि या शेवटच्या चेंडूवरती विजयासाठी 7 धाव संख्येची आवश्यकता. हा चमत्कार घडेल का? लास्ट बॉल 7 ची आवश्यकता. ओ फुलटॉस आहे, षटकार आले फक्त एका धावेने. फक्त एका धावेने संघ पराभूत झाला. आदेश कलवे. खरं तर विजयापेक्षा पराभवाची चर्चा केली जाईल. काय जबरदस्त रन चेस पाहायला मिळाला. नागेश डावूरच्या बॅट मधून लास्ट बॉल वरती ब्लास्ट. स्कोर इज लेवल बट कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग एका धावेने खरं तर हा विजय मिळालाय जय भवानी कोपरोली टीमला. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग. काय जबरदस्त रन चेस पाहायला मिळाला. हो क्या बात है. आम्ही जरूर म्हणू विजयापेक्षा पराभवाची चर्चा केली जाईल. चॅम्पियन आदेश कलवे संघ या देखील स्पर्धेमध्ये चॅम्पियन सारखा लढला, परंतु एका धावेने खरं तर त्यांना पराभव स्वीकारावा लागेल. क्षेत्ररक्षणात झालेल्या मिस्टेक, बॅटिंग करत असताना काही डॉट बॉल्स, काही सिंगलला डबल मध्ये रूपांतरित करायचं होतं, परंतु ही मॅच अगदी जिवारी लागले. टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय डोलघर आणि जय भवानी कोपरोली. आपण टॉस साठी या. प्लेयर ऑफ द मॅच आशिष म्हात्रे. आशिष म्हात्रे आपण या. चला आशिष म्हात्रे या मॅचचे हिरो आहेत, प्लेयर ऑफ द मॅच, सामनावीर. फक्त एकच प्रश्न त्यांना आपण विचारूया.